पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रकाशना काळामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रगटीकरण काळामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. प्रगटीकरण काळ. प्रियजन हो, प्रगटीकरण काळ हा आहे काय? प्रगटीकरण काळ, प्रगटीकरण काळ हा याचा अर्थ आम्ही नुकताच आपण ख्रिसमस साजरा केला. येशूने गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला आणि त्यांनी एक गरीब परिवारामध्ये, गरीब कुटुंबामध्ये त्यांनी वस्ती केली. मानव बनून आला आणि गरीब कुटुंबामध्ये त्यांनी वस्ती केली. जोसेफ आणि मरिया हे गरीब कुटुंब होते आणि त्या कुटुंबामध्ये तो एक सर्वसाधारण माणूस म्हणून तो वाढला. आणि फक्त माता मरियेला माहित होतं का हा देवाचा पुत्र आहे म्हणून. कारण माता मरियेला स्वर्गदूताने दर्शन देऊन सांगितलं की तुला पुत्र होईल आणि त्याचं नाव तू येशू ठेव आणि तो दाविदाच्या घराण्यावर राज्य करील आणि परमेश्वर त्याला सर्व अधिकार देईल आणि त्याच्या राज्याचा कधी अंत होणार नाही. अशा प्रकारे पुष्कळशा गोष्टी देवदूताने मरियेला सांगितल्या आणि मरियेने विश्वास ठेवला आणि मरियेने येशूचा आपल्या हृदयामध्ये स्वीकार केला आणि तिनं बाळ येशूला जन्म दिला. आणि म्हणून माता मरियेला माहित होतं की तो जगाचा तारक आहे, तोच रक्षक आहे. परंतु जगाला, दुनियाला माहित नव्हतं. आणि जेव्हा येशू एका कुटुंबामध्ये वाढला, सर्वसाधारण एक माणसासारखा एक मुलगा, एक सर्वसाधारण मुलामध्ये खेळत होता. सर्वांना माहित होतं की योसेफाचा मुलगा, मरियेचा मुलगा आहे म्हणून मानवीय रित्या ते पाहत होते. परंतु कोणाला माहित नव्हतं की हा देवाचा पुत्र आहे. जेव्हा येशूचा बप्तिस्मा झाला तेव्हा योहानाच्या हातून यार्देन नदीमध्ये येशूचा बप्तिस्मा झाला. तेव्हा येशूला पाण्यामध्ये डुबवून जेव्हा योहानाने वर काढलं, येशू जेव्हा वर आला, वर आल्याबरोबर आकाशातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्यावर मी संतुष्ट आहे. म्हणजे परमेश्वराने तेवढ्या लोकांच्या समोर, तिथं यार्देनेच्या काठावर लोक जमले होते आणि सगळे जर योहानाचा संदेश ऐकून बप्तिस्मा घेण्यासाठी आलेले होते, त्यांच्या समक्ष, त्यांच्यामध्ये येशूचा सुद्धा बप्तिस्मा झाला. आणि येशूचा बप्तिस्मा झाल्याबरोबर त्याच्या डोक्यावर कबूतर, पवित्र आत्मा कबुतराच्या रूपाने उतरला आणि आकाशातून वाणी झाली. ती वाणी अशी सर्वसाधारण नव्हती प्रिय बंधू आणि भगिनींनो. हे वाणी ज्याप्रमाणे आम्ही विजा कडाडलेल्या आम्ही पाहतो, जेव्हा वीज आकाशामध्ये चमकते, जेव्हा वीज एका बाजूने चमकून दुसऱ्या बाजूने नाहीसी होते, त्याचप्रमाणे एक महान असा एक घोषणा झाली. एक आकाश कडाडलं, आकाश कडाडून त्याच्यातून एक मोठा नाद झाला, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्यावर मी संतुष्ट आहे. आणि तेव्हा सर्वांची वाणी, सर्वांनी ते वाणी ऐकली आणि सर्वांचं मन त्या वाणीने केंद्रून घेतलं आणि सर्व लोक अचंबित झाले आणि सर्वांना कळलं की खरोखर हा देवाचा पुत्र आहे. कारण याच्यावर पवित्र आत्मा उतरला आणि ह्या पवित्र आत्मा उतरताच आकाशातून अशी वाणी झाली, स्वर्गातून वाणी झाली, कडाडून विजेसारखे एक मोठा नाद झाला आणि त्या नादासह सगळ्यांचे डोळे उघडले. म्हणजे येशू जगाच्या समोर प्रगट झाला. काय प्रगट झाला? की हा देवाचा पुत्र आहे. कारण स्वतः पित्या परमेश्वराने वाणी करून सांगितली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्यावर मी संतुष्ट आहे. प्रियजन हो, आज पित्या परमेश्वराने स्वतः आम्हाला आपल्या आवाजाने, आपल्या वाणीने सांगितले आहे की हा माझा परमप्रिय पुत्र आहे. प्रियजनो, हे आमच्यासाठी वाणी झालेली आहे.
आम्हाला सांगण्यासाठी, आम्हाला संदेश देण्यासाठी, आम्ही येशूला ओळखण्यासाठी, आम्ही येशूवर विश्वास ठेवण्यासाठी. प्रियजनो, आपण येशूला आमचा मुक्तिदाता म्हणून ओळखण्यासाठी पित्या परमेश्वराने हे सर्व केलेलं आहे, योजना बनवली आहे आणि हे सर्व योजनेनुसार जात आहे, सर्व योजना. म्हणून प्रियजन हो, आम्ही बायबलमध्ये ज्या काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत, येशूच्या जीवनामध्ये जे काही घडलं, त्याच्या जन्माच्या संदेशापासून तर त्याच्या पुनरुत्थानापर्यंत जे काही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडल्या आणि येशूनं ह्या पृथ्वीवर आमच्या सोबत प्रगट केल्या, त्या सर्व गोष्टी येशू आम्हाला, त्या सर्व गोष्टीद्वारे येशू आमच्या समोर प्रगट करत आहे की येशूच देवाचा पुत्र आहे. म्हणून आम्ही कॅथलिक धर्माच्या नुसार, कॅथलिक पद्धतीनुसार येशूच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टीचा आम्ही आढावा घेतो, त्या गोष्टीला आम्ही स्मरण करतो आणि त्या गोष्टीला धरून कॅथलिक धर्म पद्धतीने पूजा पद्धती बनवलेली आहे. ज्याप्रमाणे येशूचा जन्म झाला, त्याच्यानंतर प्रगटीकरणाचा सण झाला, त्याच्यानंतर प्रभू येशूला मंदिरामध्ये समर्पित करण्यात आलं, त्याच्यानंतर येशूने ज्ञानी लोकांनी येशूचं दर्शन घेतलं. ह्या सर्व गोष्टी आम्ही पाडतो अशासाठी की येशूच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सर्व गोष्टीद्वारे पिता परमेश्वर प्रभू येशूला आमच्या समोर आमचा मुक्तिदाता म्हणून प्रगट करत आहे. म्हणून प्रियजन हो, बायबलमध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्या आहेत आणि जो सण आम्ही साजरा करतो, त्या सर्व द्वारे पिता परमेश्वर प्रभू येशूला आमच्या समोर प्रगट करत आहे. प्रियजन हो, आमच्या समोर पिता परमेश्वराने प्रभू येशूला प्रगट केलेला आहे. आता आम्ही त्याला स्वीकार करण्याची गरज आहे. आम्ही स्वीकार केलं पाहिजे प्रियजन हो की प्रभू येशूच आमचा मुक्तिदाता आहे. ज्याप्रमाणे पेत्राने म्हटला, जेव्हा येशूने आपल्या शिष्याला विचारलं की लोक मला कोण म्हणून म्हणतात, पुष्कळ लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचं उत्तर दिलं. पुष्कळ शिष्याने वेगवेगळ्या प्रकारचं उत्तर दिलं. कोणी संदेष्टा म्हणतात, कोणी युहान म्हणतात, कोणी एलिया म्हणतात. अशा प्रकारे जेव्हा त्यांनी उत्तर दिलं आणि तेव्हा येशूनं त्यांना विचारलं की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. तेव्हा पेत्राने उत्तर दिले, तुम्ही जिवंत देवाचा पुत्र आहात, तुम्ही जिवंत देवाचा पुत्र आहात. पेत्राने उत्तर दिले. आपण मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 16 ओवी 16 मध्ये वाचतो, सिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. तेव्हा येशूने त्याला म्हटले, सिमोन बायोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त ह्यानी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केलेले आहे. प्रियजन हो, प्रगटीकरणाचा काळ आपण आज साजरा करता. आज आम्ही प्रगटीकरणामध्ये आपण पदार्पण करताना आम्ही आठवण करूया की वेगवेगळ्या प्रकारे पित्या परमेश्वराने आपल्या पुत्राला आमच्या समोर प्रगट केलेला आहे. आणि जेव्हा त्यांनी प्रगट केलेला आहे तेव्हा पेत्राने सांगितल्याप्रमाणे की तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. आम्हाला सुद्धा अशा प्रकारे प्रभू येशूचा स्वीकार करणे आहे की तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. प्रभू येशू जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रभू येशू आमचा तारणारा आहे. प्रभू येशूच आमचा मुक्तिदाता आहे. प्रियजन हो, येशू मुक्तिदाता आहे, तारणारा आहे. हे आमच्या समोर प्रगट करण्यासाठी पित्या परमेश्वराने एवढी मोठी योजना बनवली. आम्ही त्या योजनेमध्ये पुष्कळ लोकांना पित्या परमेश्वराने पुष्कळ लोकांना रोल दिला. माता मरियेला रोल दिला, जोसेफाला रोल दिला, त्याच्या संगतीला रोल दिला, प्रेषितांना रोल दिला. अशा वेगवेगळ्या प्रकारे रोल दिला आणि आमच्या समोर पित्या परमेश्वराने हा माझा परमप्रिय पुत्र आहे म्हणून असं प्रगट केलं. आपण त्याला स्वीकार करूया आणि त्याच्याकडे प्रार्थना करूया. प्रियजन हो,
आम्ही हे स्वीकार करण्यासाठी स्वतःचं मन तयार करायला पाहिजे. आमचं मन तयार करूया. आम्ही आपलं मन तयार केल्याशिवाय आम्ही त्याच्या पुत्राला स्वीकार करू शकत नाही. पुष्कळ लोकांना हा संदेश मिळालेला आहे की येशू मुक्तीदाता आहे, येशू जीवनदाता आहे, येशू रोगमुक्त करणार आहे, परंतु पुष्कळ लोक त्याला अजून स्वीकार केले नाही. स्वीकार करण्याची गरज आहे, त्याला अनुसरण करण्याची गरज आहे, त्याला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्याची गरज आहे. आपण त्याला आत्मसात करूया, आपण त्याला स्वीकार करूया, आपला भार त्याच्यावर देऊया. तो तारणारा आहे, तो मुक्तीदाता आहे, तो जीवनदाता आहे. आपण स्वीकार करूया. परमेश्वराकडे आम्ही प्रार्थना करूया. परमेश्वरा, ज्याप्रमाणे तू आपल्या पुत्राला आमच्या समोर या जगासमोर प्रगट केलेस, त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये सुद्धा मला स्वीकार करण्यासाठी मला शक्ती दे, सामर्थ्य दे, आशीर्वाद दे, मला कृपेनं भर, वरदानानं भर. आम्ही प्रार्थना करूया. आणि ज्या ज्या लोकांना खरोखर अजूनही देवाचा संदेश ज्या ज्या लोकांपर्यंत पोहोचलेला नाही, त्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण करूया. आणि आपण हे काम कधी करू शकतो? जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, आमच्या अंतःकरणातून प्रभूला स्वीकार करतो आणि आमच्या अंतःकरणाद्वारे आपण जेव्हा दुसऱ्यांसमोर प्रगट करतो, आमच्या स्वभावाद्वारे, आमच्या विश्वासाद्वारे आम्ही दुसऱ्यासमोर आपण विश्वासाचा व्यवहार करतो, तेव्हा आम्ही सुद्धा दुसऱ्यांसमोर येशूला प्रगट करतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, पित्या परमेश्वराने आपल्या पुत्राला आमच्यामध्ये प्रगट केलेला आहे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये प्रगट करणे आहे, दुसऱ्यामध्ये प्रगट करणे आहे, दुसऱ्याला संदेश देणे आहे, सर्वांना सुद्धा हा मार्ग मिळावा म्हणून आपण हा संदेश दुसऱ्यासमोर प्रगट करण्यासाठी आपण विश्वासी बनूया, विश्वास ठेवूया, प्रार्थना करूया, एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करूया, एक दुसऱ्याला प्रभूचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया. खरोखर आम्हाला आज देवाच्या कृपेची गरज आहे, आशीर्वादाची गरज आहे, देवाच्या शांतीची गरज आहे. प्रियजन हो, आज आपण प्रभूकडे प्रार्थना करूया, परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, ज्याप्रमाणे तुझ्या पुत्राला आमच्यामध्ये प्रकट केलेस, त्याप्रमाणे आज आमच्या जीवनामध्ये दुःख आहे, संकट आहे, ते आजार आहे, ते दूर कर. आमच्या लोकांमध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या गावामध्ये जे लोक पीडित आहेत, जे त्रासलेले आहेत, रंजलेले आहेत, गाजलेले आहेत, त्यांच्यावर तुझी कृपा होऊ दे. आणि तुझा पुत्र जो आमचा तारणारा आहे, त्याला आमच्यामध्ये पाठव आणि त्याच्याद्वारे आमचं संकट दूर कर. आपण प्रार्थना करूया. प्रियजन हो, ज्या लोकांना त्रास आहे, अडचण आहे, बिमारी आहे, त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करूया. देवाकडे आमचे सर्व त्रास, अडचण, बिमारी आपण समर्पित करूया आणि परमेश्वराचा आपण आशीर्वाद मागूया. आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हालेलुया, 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 हालेलुया. हे परमेश्वरा, तू आपल्या पुत्राला आमच्यामध्ये प्रगट केलेला आहेस. आम्ही त्याला स्वीकार करतो प्रभू. आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याला स्वीकार करतो, आमच्या कुटुंबामध्ये आम्ही त्याला स्वीकार करतो. आमचा विश्वास वाढव प्रभू आणि आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकार करण्यासाठी आम्हाला सामर्थ्य दे, आम्हाला शक्ती दे, आमचे डोळे उघडून दे. आणि तुझा पुत्र आमच्यामध्ये आमच्या मुक्तीसाठी आलेला आहे. आम्ही स्वीकार करण्यासाठी आम्हाला कृपा कर. आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाबाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा बरोबर असो, आता, नेहमी व सर्व काळ. आमेन.